धन्यवाद अध्यक्ष महोदय। आज अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर बोलत असताना मुंबई शहरावर थोडक्यात बोलायचे अध्यक्ष महोदय। मुंबई महानगरपालिकेत सर्वात मोठा विषय आहे तो फेरीवाला धोरण शासनाने काढलेत, पण फेरीवालामुळे ट्रॅफिक जाम होते, फुटपाथ जाम होते, पण त्यांचा रोजगार हा फेरीवाल्याचा त्याच्यावरच चालतो अध्यक्ष महोदय। तर माझी शासनाकडे एवढीच विनंती आहे की प्रत्येक विभागात फेरीवाला झोन जर आपण बनवलं तर फेरीवाला तिथे बसतील, त्यांचा रोजगारही चालेल आणि फुटपाथ हा मुंबईकरांसाठी मोकळा सोडता येईल अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, 2-4 एसआरएचे विषय उद्योगमंत्री इथे बसले आहेत, तुमच्याकडे पॉवर आहे साहेब। एसआरए, मुंबई महानगरपालिका आणि उद्योग मंत्री तिघही आणि बरोबर आज योग्य आयोग आपण इथे बसल्यात, आनंद वाटतो आम्हाला की आता मुंबईला काहीतरी भेटणार आहे। एसआरएचे चांगले निर्णय महायुती सरकारने अध्यक्ष महोदय घेतलेत। 259 फुटाचं घर आधी द्यायचे, आता 300 फुटा देतोय अध्यक्ष महोदय। थोडं वाढवण्याची गरज आहे, 350-400 जर केले तर झोपडपट्टी मुक्त मुंबई हा दिशेने आपण लवकरात लवकर जाऊ अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, एसआरए बिल्डिंग मध्ये डेव्हलपर येतो अध्यक्ष महोदय, स्वतःची जे सेल बिल्डिंग असते त्याचा दर्जा वेगळा करतो आणि एसआरएच्या गरीब लोकांसाठी दर्जा वेगळा करतो। मंत्री महोदय, याच्यावर आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे। गोरगरीब लोक त्याच्यावर राहतात अध्यक्ष महोदय, त्याची लिफ्ट बंद असते, त्यांना गार्डन नाही, त्यांना खेळाचं मैदान नाही, एसआरए बिल्डिंगला पार्किंग नाही। अध्यक्ष महोदय, कुठेतरी मुंबईकरांना न्याय देण्याची गरज आहे आणि मंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेबांशी बोलतील आणि नवीन जे जी आर आता गृहनिर्माण जे येतोय त्याच्यामध्ये काहीतरी बदलाव करतील अशी आशा आम्ही व्यक्त करतो अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, ते आता बोललो ते थोडा एरिया वाढवायचा आहे। एसआरए बिल्डिंगला गार्डन, पार्किंग, खेळाचं मैदान, एसआरए मध्ये आपल्यासारखा सर्वसामान्य माणूस राहतो, युवा वर्ग राहतो, त्यांना बाहेर घराच्या बाहेर पडले की 1 इंच जागा एसआरए बिल्डिंगच्या आजूबाजूला सोडत नाही। इंच हा ते थोडं मागे पुढे असतात, ताई सांभाळून घ्या, आपण नवीन आहोत। चला चला बोला काका, इकडे बघून बोला तुम्ही। अरे पण जरा बोलू द्या ना यार, बोला लवकर बोला। हा लवकर बोलतो। 11:42 झालीत रात्रीच्या। सकाळी 7 वाजेपासून आलोय साहेब, थोडं बोलू द्या ना। बोला। अध्यक्ष महोदय, एसआरएचे जे रखडलेले प्रोजेक्ट आहेत मुंबई शहरामध्ये, 1 मिनिट राहिला काका आपला। अरे साहेब अजून चालूच झालाय माझ्या। एसआरएला रखडलेले प्रोजेक्ट आहेत मंत्री महोदय, हा मालिक म्हणजे खाजगी प्रॉपर्टी आहेत, मालकाची प्रॉपर्टी आहेत, ते मालकामध्ये थोडा डिस्प्यूट असतो, फॅमिली डिस्प्यूट अमुक तमुक, ते जर जी आर मध्ये नवीन बदला केला, ते जमिनीची जे दर आहेत ते एसआरए जमा करून सरसकट एनओसी देऊन प्रोजेक्ट पुढे गेला पाहिजे असे माझी मागणी आपल्याकडे आहे अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, मुंबई शहर झोपडपट्टी मुक्त करायचे असतील तर आपण तळमजल्याला घर देतो अध्यक्ष महोदय, पण 1+1 म्हणजे माळाला घर देत नाही, पण 40-40, 50-50 वर्ष जे माणूस वरती राहतो तिच्याकडे वेगळे डॉक्युमेंट आहे, त्यांना घर देण्याची गरज आहे। तर झोपडपट्टी मुक्त मुंबई हा लवकरात लवकर होईल अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयाकडे माझी विनंती आहे, एमआयडीसीचे खातं त्यांच्याकडे आहेत, माझ्या विभागात एकमेव एमआयडीसी आहे पूर्ण मुंबई शहरात। मंत्री महोदयांनी थोडा मोठा मन करून एखादा भूखंड जर मुंबईच्या बचत गटाच्या महिलांसाठी राखीव ठेवला तर मंत्री महोदय मुंबईच्या महिला बचत गटाच्या आपल्याला आठवण करतील, त्यांना ते प्लॉटवर काहीतरी रोजगार निर्मित करून दिली तर महिलांना त्याच्यावर रोजगार उपलब्ध होईल। मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की उत्तरामध्ये मोठा मन ठेवून मोकळा एक भूखंड हा मुंबईच्या महिला बचत गटासाठी राखीव ठेवा अशी मागणी मी तुमच्याकडे करतो अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, मुंबई शहरामध्ये अंमली पदार्थ खुलेआम विक्री होता अध्यक्ष महोदय।
अंमली पदार्थ पकडतायत, 2 दिवसात जामीन होतात, सुटतायत, परत ते चालू करतायत. याच्यासाठी काहीतरी नियम, बसा मंत्री महोदय. हा थोडा कडक नियम आपल्याला अध्यक्ष महोदय करण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मुंबई शहरामध्ये सर्वात मोठी जर कुठली समस्या असेल तर ट्रॅफिकची समस्या. अध्यक्ष महोदय, आपण सगळे सदस्य मुंबई शहरामध्ये फिरत असताना आपल्याला ट्रॅफिकची समस्या हा मोठ्या प्रमाणात दिसेल. अध्यक्ष महोदय, ट्रॅफिक मुक्त मुंबई करण्यासाठी उपाययोजना महानगरपालिकेने करण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, 2 मिनिट थोडं घेतो. मुंबई शहराला सुरक्षित आहे, पण जेवढे मुंबई शहराचे मेन जंक्शन आहे, हा मुंबई पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेरे जंक्शनला लावून सीसीटीव्ही कॅमेरे जर लोकल पोलीस स्टेशनशी जोडले तर माझी माता भगिनी हा रात्री 2ला बाहेर पडली त्यांना सेफ वाटेल आणि कोणाही हिम्मत होणार नाही की काय सीसीटीव्ही कॅमेरा हा प्रत्येक लोकल पोलीस स्टेशनची प्रत्येक नाक्यावर जोडून हा करण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मुंबई शहरात पाण्याची कटोती हा प्रत्येक वेळा होत असते. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदार क्षेत्रात काही डोंगराळ भागात जलकुंभ बसवण्याची व्यवस्था महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून करावी अशी विनंती करतो. आणि शेवटच्या मंत्री महोदयाने एक विनंती करतो. शेवटचा मुद्दा, उद्योगमंत्री इथे बसले आहेत. मंत्रीजी, मला एक माझ्या मतदार क्षेत्रासाठी आपण एक छोटीशी मीटिंग द्यावी. मी सगळे जेवढे विषय आहेत ते आपला दालनात सोडावे अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.